पीठ दळणारी महाराष्ट्रातील बहुजन समाजातील स्त्री बळीराजाची गाणी गाते. तुम्ही जर सोलापुरातून बाहेर गेलात, गावी गेलात, छोट्या छोट्या गावी गेलात आणि तुम्ही विचारलं की बळीराजा माहिती आहे का, इथला कुणबी समाज, शेतकरी समाज, ज्याला आपण रयत म्हणू, तुम्ही त्यांना विचारा, ते म्हणतील हो आम्हाला माहिती आहे, आम्हाला बळीराजा माहिती आहे. बळीराजाची जी गोष्ट आहे त्या गोष्टीबद्दल मी इथं बोलणार नाही, कारण मला या मंचावर त्या वादविवादामध्ये शिरायचं नाहीये. माझा एक नवीन ग्रंथ येतोय, ट्रूथ ऑफ हिंदुइझम. हिंदुइझमचं सत्य काय, हिंदुइझम, हिंदुत्व, हिंदू कोणाला म्हणावं, सत्य काय, नेमकं सत्य काय. मी सत्यावर विश्वास ठेवणारा आहे. गेली 20 वर्ष या ग्रंथावर काम करतोय. त्याचं लेखन झालं 7-8 महिन्यामध्ये हा ग्रंथ इंग्रजीत येईल, नंतर तो मराठी, हिंदी, कन्नड, तेलुगू, तमिळ, गुजराती, बंगाली सगळ्या भाषामध्ये येईल. मग आता मी पुन्हा कृष्णाकडे येतो. म्हणजे मुद्दा इथं असा आहे की बळीराजाचा मुलगा बाणासूर आणि त्याची मुलगी ही कृष्णाच्या नातवाची पत्नी. आता हे आणखी थोडं पुढे नेऊयात आपण. तुम्ही ज्याला विष्णू, आपण ज्याला म्हणतो भगवान विष्णू, शेषशाही नागावर पहुडलेले, त्या शेषशाही नागाचा अर्थ काय. भारतामध्ये, विशेषतः उत्तर भारतामध्ये 5 प्रकारचे नागवंश होऊन गेले. मग त्यामध्ये अनंत नाग असेल, वासुकी असेल, तक्षक नाग असेल, असे 5 प्रकारचे. एक नागवंश मोठा होता, प्रचंड मोठा होता. अनेक पराक्रमी राजे नागवंशात होऊन गेले. आणि नंतर आजही मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार अशा बऱ्याच ठिकाणी, ज्याला आपण भारशैव म्हणतो, आजचे बरेच नागवंशी लोक हे भारशैव या शब्दानं ओळखले जातात. मी आता एक सांगतोय आपल्याला, वेगवेगळ्या प्रकारचे इंद्र होऊन गेले. इंद्र, ज्याला तुम्ही देवतांचा राजा म्हणतो आपण. ऋग्वेदामध्ये तुम्ही जर ऋग्वेद पाहिलं, त्याचे 10 खंड आहेत. ऋग्वेदामध्ये पानोपानी तुम्हाला इंद्राचा उल्लेख दिसतो, अगदी शेवटपर्यंत. विष्णूचा उल्लेख ऋग्वेदामध्ये शेवटच्या 10-15 पानामध्ये येतो. आणि नंतर मग विष्णूचा सगळा जो काही उल्लेख आहे तो पुराणांमध्ये प्रचंड आहे. मग विष्णूचे 10 अवतार असतील आणि बाकी सगळ्या गोष्टी. आता इथे इंद्र दिसतो त्या ह्याच्यामध्ये, कुठे, ऋग्वेदामध्ये. देवांचा राजा, सुरांचा राजा. मग तुम्ही त्याला पुरंदर म्हणा, आणखीन काय म्हणा. इंद्र, कृष्ण यांचे संबंध त्याबद्दल मी नंतर बोलेनच. मी नागवंशांबद्दल बोलतोय. तर या स्वर्गाच्या राजांमध्ये एक राजा होता नहुष. तुम्हाला नहुषाची कथा माहिती असेल. ह्याची पत्नी अशोक सुंदरी. मी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतोय, हे सगळं कागदोपत्री आहे, हे सगळं रेकॉर्डवर आहे. माझं प्रत्येक विधान हे रेकॉर्डवर आहे. नहुष आणि अशोक सुंदरी. आता ही अशोक सुंदरी पुराणांचा रेफरन्स जर घेतला तर ती शंकराची मुलगी, शंकर आणि पार्वती. हे तुम्हाला मी इथे सांगू इच्छितो. माझ्या विश्लेषणानुसार शंकर नावाची परंपरा होती, शैव परंपरा होती. म्हणजे शैव परंपरेतले 14 जे सूत्र आहेत, ग्रामर, ज्याला आपण व्याकरण म्हणतो. पाणिनी ज्याने संस्कृत भाषेवर संस्कार केले, त्याने ही 14 सूत्र शैव पंथातली, शैव संस्कृतीतली 14 सूत्र घेतली आणि संस्कृतवर संस्कार केले आणि संस्कृत भाषा बनली, तयार झाली. हे मी इथे मुद्दा म्हणून सांगतोय. आम्हाला हे वाचलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे. संस्कृत ही भारतीय भाषांची जननी नाही. संस्कृत ही भाषा तयार झाली कशी, ओके, ही आधी कुठून, हा फार मोठा विषय. मग मला कृष्णाबद्दल जास्त बोलता नाही यायचं. हे मी माझ्या येणाऱ्या ग्रंथामध्ये विस्तृतपणे मांडलेलं आहे. आता मराठ्यांची भाषा ही 60-70% प्राकृत भाषा होती. प्राकृतचा अर्थ नैसर्गिक भाषा, जशी पाली असेल, अर्धमागधी असेल. खाली दक्षिणेमध्ये तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या सगळ्या प्राकृत भाषा. त्यांचं एक मोठं स्थान आहे. मी हे सगळं यासाठी सांगतोय की हा जो काही नागराजा होता, म्हणजे ज्याची एक नाग परंपरा होती, त्याची बायको अशोक सुंदरी, यांचा मुलगा हा होता ययाती. तुमच्यापैकी काही जणांनी वि. स. खांडेकरांची कादंबरी वाचली असेल, ययाती आणि देवयानी. या ययातीच्या 2 बायका, एक शर्मिष्ठा जी वृषभ पर्वाची मुलगी होती, आणि दुसरी
देवयानी जी शुक्राचार्यांची मुलगी होती. मी तुम्हाला मगाशी म्हटलं सुर असुर ही चर्चा वेगळी. म्हणजे या दोघांच्या मुली ययातीच्या पत्न्या आणि ययाती आणि देवयानी यांचा मुलगा यदू. जिथून यदू यादव हा समाज विकसित होत गेला. आणि तिकडे शर्मिष्ठाची होती दुसरी बायको, हा तिचा मुलगा पुरु. पुरुचं नंतर कुरु झालं आणि त्यातून तो कुरु वंश कौरव असा पुढे तो विकसित होत गेला. म्हणजे बघा, यदू वंशातला कृष्ण आणि इकडे पुरु वंशातला भीष्म हे आमने सामने येतात. ते आमने सामने काय येतात? कृष्णाचं सगळं आयुष्य तुम्ही त्या एका नजरेने पाहिलं. दोन गोष्टींवर कृष्णानं दोन गोष्टींना प्राधान्य दिलं, किंवा तीन गोष्टी म्हणू आपण. एक, चातुर्वर्ण व्यवस्थेला विरोध. याबद्दल मी फारसं काही बोलणार नाही. ज्यांना काही इंटरेस्ट असेल त्यांनी ऋग्वेदाच्या 10व्या मंडलामध्ये जावं. त्या 10व्या मंडलामध्ये पुरुष सूक्त आहे. पुरुष सूक्ताचं वाचन करावं, जिथे चातुर्वर्ण व्यवस्थेचा व्यवस्थित उल्लेख आहे. जी व्यवस्था अन्यायी आहे, अयोग्य आहे, अनैसर्गिक आहे. या व्यवस्थेविरुद्ध कृष्ण उभा राहिला. आणि नुसता उभा नाही राहिला, त्याने स्वतःचं आचरण कसं ठेवलं. आचरण महत्वाचं. कृष्णाची पहिली पत्नी रुक्मिणी ही क्षत्रिय समाजातली होती. दुसरी सत्यभामा ही वैश्य समाजातली होती. जे सप्राजित नावाच्या मोठ्या व्यापाराची मुलगी. समंतक मणी वगैरे आपण जे ऐकून असाल. तिसरी जांबुवंती ही आदिवासी समाजातली होती. जांबुवंत त्या सगळ्या परिवारातला जो पहिला जांबुवंत होता, ज्याने रामासोबत काम केलं, तो जांबुवंत. त्या परिवारातला जांबुवंत 1, जांबुवंत 2, जांबुवंत 3. अर्थात हा पुन्हा संशोधनाचा विषय आहे. रामायण आणि महाभारतामध्ये फरक किती होता? मग तो फरक 100 वर्षांचा होता, 1000 वर्षांचा होता. हा होता किती फरक? कारण त्यांच्या व्यक्तिमत्व दोन्हीकडे आम्हाला समान दिसतात. म्हणजे महाभारतातले भगवान परशुराम हे रामायणातही दिसतात. म्हणजे त्यांचं धनुष्यबाण ज्यांना शिवानं दिलं होतं ते रामानं तोडलं, बरोबर. आणि मग मारुती राया पण दिसतो, जो रामायणातला होता तो महाभारतात दिसतो, जांबुवंत दिसतो. मग प्रश्न असा येतो की मग मारुती 1, 2, 3, 4 होते का? आमची श्रद्धा काय? आमची श्रद्धा आहे की अशी 7 व्यक्तिमत्व होती जी अजरामर आहे. ही झाली श्रद्धा. बऱ्याच प्रश्नांची, सामाजिक प्रश्नांची उत्तरं फक्त श्रद्धेने देता येत नाही, ती तर्कानं सुद्धा द्यावी लागतात. तुम्हाला जर पुढच्या पिढीतल्या मुलांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची असतील, जी पुढची पिढी आज विज्ञानाला धरून पुढे चालली आहे. बरीच भारतीय मुलं भारताबाहेर जाऊन अमेरिकेत किंवा युरोपात MS करतायत, PhD करतायत. ही मुलं इथे MS का नाही करत? इथे PhD का नाही करत? आता माझा मुलगा MBA करायला कॅनडाला गेला, माझ्या मुलीने MBA अमेरिकेत केलं. हा, भारतामध्ये शैक्षणिक संस्था कमी आहेत ना. इथे IIMs पण आहे. IIMचा जो दर्जा आहे, IIM अहमदाबाद, बेंगलोर, कलकत्ता वगैरे, या उत्तम दर्जाच्या आहेत. पण ओव्हरऑल जर आपण विचार केला, जी शंकराची परंपरा होती, शंकर 1, शंकर 2, शंकर 3, हा, म्हणजे मी शंकराकडे जेव्हा पाहतो तेव्हा मी या नजरेनं पाहतो की महावैज्ञानिक, वैज्ञानिकांचा महावैज्ञानिक, हा, गणपतींचा प्रमुख तो महागणपती शंकर. आता इथं बघा, कृष्ण शंकराचा संबंध कुठे येतो तो आपल्याला मी सांगेन. आणि त्यातला आनंदी भाग कुठला आहे? माहेश्वरी समाजामध्ये आमच्या व्युत्पत्तीची जी कथा आहे, आम्ही महेशाची मुलं आणि आम्ही रोज जय श्रीकृष्णही म्हणतो. म्हणजे आमचं भाग्य आहे की दोन्ही व्यक्तिमत्व, या दोन्ही व्यक्तिमत्वांची जी काही एक आशीर्वादाची भूमिका आहे ती आम्हाला मिळालेली आहे. मी सांगत होतो आपल्याला ययाती, त्याची मुलं इत्यादी इत्यादी. पण या सगळ्यांचा संबंध जो आहे तो एका बाजूला नागवंशाच्या अर्थानं पण येतो. आज भारताच्या एकीसाठी हे खूप गरजेचं आहे. म्हणजे काश्मीरातला अनंत नाग असेल किंवा महाराष्ट्रातलं नागपूर असेल, मी तुम्हाला मगाशी म्हटलं की 5 प्रकारची 5 नागवंशांमध्ये 5 असे प्रस्थ होते. हा, अनंत नाग वगैरे, वासुकी वगैरे वगैरे मी तुम्हाला म्हणालो. तर ही सगळी जी बॅकग्राऊंड आहे, ही जी सगळी पार्श्वभूमी आहे, ही आम्ही समजून घेतली पाहिजे. आम्ही नागपंचमीचा सण तर करतो, नागाला दूध पाजवण्याचा एक वेगळा प्रयत्न करतो, ती नागाला शिक्षाच असते. म्हणजे त्यातला वैज्ञानिक भाग जर आपण पाहिला तर तो एवढाच दिसतो.
सामाजिक भाग खूप मोठा आहे. यासाठी कृष्णाने केलं काय, कृष्णाला समजून घेण्यासाठी. जसं आज आम्ही म्हणतो की एखाद्या उद्योगपतीला मध्ये कुमारमंगलम बिर्ला असतील किंवा माझे मित्र चंदू तापडिया असतील किंवा माझ्याच नावचे माझे मित्र आत्ताच जे झाले, ज्यांना मी आत्ताच ओळखलं, गिरीश जाखोटिया असतील, हे सगळे उद्योजक आहेत, उद्योगपती आहेत. हे उद्याचा विचार करतात, परवाचा करतात. त्या काळामध्ये कृष्णानं ओळखलं की आपली आते भावंड म्हणजे 5 पांडव हे खूप पराक्रमी आहेत, परंतु कौरवांच्या कपटासमोर, जे कपट सगळं चालायचं ते शकुनीच्या मार्गदर्शनाखाली, आणि ह्यांचा आंधळा पिता काही बघू शकत नाहीये, ह्यांची माता गांधारी तिने हेतुपुरस्सर पट्टी लावलेली तीही बघत नाहीये. त्यामुळं पांडवांसाठी हे उद्या मोठं एक प्रकारचं आव्हान असणार आहे. आणि त्यासाठी आपण आजच्या भाषेमध्ये मी बोलतो नेटवर्किंग केलं पाहिजे, नेटवर्क उभं केलं पाहिजे. कुठलाही उद्योजक उद्योगपती हा नेटवर्क उभं करतो. म्हणजे मायक्रोसॉफ्टचा बिल गेट्स असेल, मुकेश अंबानी असतील, कुमारमंगलम बिर्ला असतील, रतन टाटा असतील, नेटवर्क शिवाय काही होत नाही. आता इथे कृष्णाला समजून घेताना मी तुम्हाला मगाशीच म्हटलं, बालकृष्ण आणि गीतेतला कृष्ण हे 20% असतील, 80% कृष्ण आम्हाला माहितीच नसतो. मग कृष्णानं आपल्या आवडत्या आत्तेभावाला सांगितलं, कोणाला, अर्जुनाला, की उद्या होणाऱ्या युद्धामध्ये तुझ्या समोर 3 महायोद्धे उभे राहतील अन्यायाच्या बाजूनं, भीष्म, द्रोणाचार्य आणि कर्ण. या तिघांचा गुरु कोण, परशुराम. पण परशुरामाचे गुरु कोण, शंकर, शिव. आता शंकर रामाचं जर हे विद्यापीठ असेल, मी खूप दंडोळा घेतला, वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ तपासले, कन्नडमधले, तमिळ भाषेतले, दक्षिणेतले, उत्तरेतले, सगळीकडचे ग्रंथ तपासले, आणि मला असं जाणवलं ही परंपरा आहे, ही एक वैज्ञानिक परंपरा आहे. आता बघा ना, आम्ही पुराणांमध्ये वाचलेलं असतं, काय वाचतो आम्ही, भोळा शंकर, म्हणजे राक्षस गेले, असुर गेले, त्यांनाही आशीर्वाद देतो, त्यांनाही वर देतो, देवांनाही वर देतो. हे काय, असुरांनाही वर आणि सुरांनाही वर. म्हणजे ज्ञानाच्या वाटपामध्ये काही शिष्य शुक्राचार्यांचे आहेत आणि काही बृहस्पतीचे आहेत, असा भेदाभेद शंकर कधी करीत नसे. कारण ज्ञान वाटण्याच्या प्रक्रियांमध्ये हा भेदाभेद करायचाच नसतो. मग आता कृष्ण सांगतो अर्जुनाला की तुला जर यांच्याशी युद्ध करायचं असेल तर परशुरामाचे जे गुरु होते, आता तुमच्या माहिती करता सांगतो, परशुरामाचे गुरु फक्त शंकर नव्हते, परशुरामाचे गुरु शुक्राचार्यही होते. आम्हाला शुक्राचार्यांबद्दलची माहिती काय असते, असुरांचे गुरु, राक्षसांचे गुरु. परंतु परशुरामाच्या गुरूंपैकी आणि नंतर भीष्माच्याही गुरूंमध्ये शुक्राचार्यांचा उल्लेख आहे, तुम्ही हे वाचू शकता. मग कृष्ण सांगतो आपल्या या आतेभावाला, मित्राला, सख्याला, आपल्या भक्ताला, बघा दोघांमधली रिलेशनशिप विविध प्रकारची होती, कृष्ण आणि अर्जुन, की हे बघ तुला युद्धासाठी तयारी करावी लागेल, आणि त्यासाठी हे जरी परशुरामाचे शिष्य असले तरी परशुरामाच्या गुरूंना तू भेट, आणि ते कोण, शंकर. आणि मग शंकराने अर्जुनाला पाशुपतास्त्र बाहेर केलं, ज्याचा उपयोग अर्जुनाला त्या सगळ्या युद्धामध्ये करावा लागला नाही, सुदैवाने. म्हणजे ब्रह्मास्त्रापेक्षाही मोठं असलेलं अस्त्र हे शंकरानं अर्जुनाला दिलं. आता सगळ्यांना एकत्र आणायचं कौरवांच्या विरुद्ध, जे दुष्ट आहेत, अन्यायी आहेत, कपटी आहेत. दुसरी बाब काय केली मग कृष्णानं नागवंशांची जी पार्श्वभूमी होती, म्हणजे कुंती भोजाला दत्तक गेली. कुंतीचे वडील, ज्याला आपण बायोलॉजिकल फादर म्हणू, खरे वडील, त्यांनी कुंती भोजाला आपल्या मुलीला दत्तक दिली, मग त्याचं नाव कुंती पडलं. हा कुंती भोज आणि तिची म्हणजे कुंती भोजाची सगळी बॅकग्राऊंड आपण जर मागं गेलो तर ती एका बाजूला, म्हणजे ज्याला आपण काय म्हणू, अजोड, हे सगळं अजोड जर पाहिलं तर ते नागवंशीयांचं होतं. त्यामुळं बालपणी जेव्हा दुर्योधन आणि दुःशासनानं कपटानं भीमाच्या अन्नामध्ये विष कालवलं, भीम बेशुद्ध पडला आणि त्याला नदीमध्ये टाकून दिलं. हा असा भीम मग वाहत पूर्वेकडे गेला, आणि तिथं मग नागवंशी लोकांनी भीमाला बाहेर काढलं. ती सगळी कथा तुम्ही महाभारतामध्ये वाचलेली असेल. पण जेव्हा आपण आत जातो तेव्हा आपल्याला कळतं की त्यावेळेची सामाजिक परिस्थिती काय होती आणि आजची सामाजिक परिस्थिती काय आहे. आज नागवंशीय, तुम्ही जर नागालँडला गेला, नागालँड, मिझोराम, मेघालय, आसाम,
हा, तिथली तुम्ही जर व्यवस्था पाहिली, तिथे नागवंशीय कुठल्या प्रकारचं काम करतात, काय करतात. काश्मीर मधला अनंतनाग, तिथे काय चाललं आहे. आमचं नागपूर शहर इथलं, हा, मग नागवंशी कोण आहे. आता इथला जो महार समाज आहे, इथला महार समाज, महार या शब्दाचा अर्थ काय, महाअरी. अरी म्हणजे शत्रू, महाअरी. तर त्यातून झाला शब्द एक महार. हे मी फार खोलात जाऊन आपल्याला सांगू शकत नाही, वेळ आपल्याकडे अपुरा आहे. त्या काळामध्ये ब्राह्मण आणि क्षत्रियांमध्ये प्रचंड संघर्ष व्हायचे वर्चस्वासाठी. तुम्हाला माहिती असेल, वसिष्ठ आणि विश्वामित्र यांच्यातला संघर्ष. विश्वामित्र राजा होता, नंतर ऋषी झाला, आधी राजाशी झाला आणि नंतर वसिष्ठांच्या संमतीनं तो ब्रह्मर्षी झाला. बरीच मोठी कथा आहे पुराणांमधली. त्यामुळं ब्राह्मण आणि क्षत्रिय चातुर्वर्ण्यातले वरचे जे दोन स्तर होते, यांच्यातली भांडणं ही सारखी 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 चालायची. पण मग आपण जेव्हा नागवंशांकडे येतो, तेव्हा आपल्याला जाणवतं की महारी हेच आधी कुठून, कसे होते, कोण होते, हे मूळचे क्षत्रिय. जेव्हा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक वाचलं, काय होतं, हू वेर शूद्राज, शूद्र कोण होते. आपण वाचत नाही. आमचा प्रॉब्लेम काय, आम्ही वाचत नाही, लोकांचं ऐकत नाही, वेगवेगळे विचार ऐकत नाही. आम्ही आमच्या कोशामध्ये असतो. हा, म्हणजे आमच्यापैकी बरेच जण कृष्ण भक्त असतात, पण त्या कृष्ण भक्ताच्या पाठीमागची कृष्णनीती काय होती, कृष्णाने काय काय योजना केल्या, कोणाकोणाला एकत्र आणलं, काय केलं, कृष्णाला इतकं सगळं करायचं कसं. एक प्रॉब्लेम आणखीन मध्ये काय झाला, आमची पुढची पिढी जी आहे, मग त्यातले वेगवेगळ्या विचारांचे लोक असतील, कृष्णावर टीका काय करतात आणि कृष्ण होताच हे का मानत नाहीत. आणि कृष्णाच्या बऱ्याच पराक्रमांना एक नाव देऊन टाकलं, चमत्कार. आमचं काय होतं, आता काही 300-400 वर्षांनी असं होऊ शकेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही करून ठेवलंय, हा, मग आम्ही सांगू भगवान छत्रपती शिवाजी महाराज करून टाकलं, देवत्व दिलं. हे देवत्व देताना त्या महान व्यक्तीवर आपण अन्याय करतो. कुठला अन्याय करतो, हा हे सगळे चमत्कार होते. अरे हा पुरुषार्थ होता, हा त्यांचा पराक्रम होता, तलवारीचा पराक्रम, हा, व्यूहात्मक पराक्रम. मग त्यातले तुम्ही जर सगळे अध्याय घेतले, छत्रपती शिवाजींवर सुद्धा मी एक पुस्तक लिहिलंय, छत्रपती शिवाजी महाराज व्यूहरचनाकार आणि व्यवस्थापन गुरु. तुम्ही हा ग्रंथ वाचू शकता. मुद्दा इथं असा आहे की एखाद्या महान व्यक्तिमत्वाला देवत्व बहाल करायचं हे खूप सोपं असतं. मग आम्ही त्या देवत्वासमोर नतमस्तक होतो. जसं आम्ही कृष्णाला देवत्व बहाल केलं, आमची श्रद्धा आहे, कृष्ण हा देव होता. पण त्यातून प्रॉब्लेम काय होतो, कृष्णाचा सगळा जो काही पराक्रम होता, त्या प्रत्येक पराक्रमाला आम्ही चमत्कार समजतो. आणि एकदा चमत्कार समजल्यानंतर हा कृष्णासारखा आपण कुठे होणार. कृष्ण हा तर विष्णूचा अवतार होता, ओके, पूर्णावतार होता, पुरुषोत्तम कृष्ण, गीता सांगणारा. आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, नाही, आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही. ही आमची सोडवणूक आहे, हा पळपुटेपणा आहे. म्हणजे आता परवा मी जो एक लेख लिहिला होता, एक मी संचारसाठी दर रविवारी एक लेख लिहितो. माझे मित्र कारादी साहेब, संचार आपल्या गावचा पेपर, माझ्या मित्राचा पेपर, त्यामुळे मला दर रविवारी लेख लिहायला खूप छान वाटतं. मुद्दा इथं काय येतो की कृष्णाच्या सगळ्या पराक्रमांना चमत्कार मानल्यामुळं आम्ही त्या व्यक्तिमत्वावर अन्याय करतो. आणि मग कृष्ण न मानणारे त्यांचं फावतं. ते म्हणतात गोकुळामध्ये तो 1.5-2 वर्षाचा कृष्ण, पुतना मावशी आली, इतके राक्षस आले, आणि 1.5 वर्षाचा मुलगा तो या सगळ्या राक्षसांना कसं मारू शकतो. हे काही पटत नाही बाबा, हे काही लॉजिकल वाटत नाही, हे काही तार्किक वाटत नाही. बरं, आणखी एक प्रश्न काय विचारला जातो, कृष्णावतार संपल्यानंतर यादव समाजाचा ऱ्हास कसा काय झाला. ओके, म्हणजे जांबुवंतीचा मुलगा सांब, त्या सांबानं हा ऱ्हास केला का. म्हणजे बघा, पुन्हा आदिवासींवर अन्याय करायचा, सांबाला पुढे करून सगळा यादव समाज तितर कसा झाला, असं कसं काय झालं. मग कृष्णाने ठेवलं काय होतं आपल्या अवतार काळानंतर. मग कृष्णाचे संस्कार काय होते. प्रद्युम्न कुठं होता, प्रद्युम्नचा मुलगा अनिरुद्ध कुठे होता, असं काय झालं, कसं झालं. असं आम्हाला गीता सांगणारा कृष्ण, त्याचा यादव समाज हा तितर का झाला. या प्रश्नांची उत्तरं आम्ही जेव्हा कृष्णाच्या पराक्रमाला चमत्कार समजतो, तेव्हा या प्रश्नांची उत्तर सापडत नाही. काही जण विचारतात, हे एवढं मोठं युद्ध केलं, 11 अक्षौणी 7 अक्षौणी, म्हणजे इतके सगळे मारले गेले, हे सगळं होण्याऐवजी
कृष्णानं दुर्योधनाचं मनपरिवर्तन का नाही केलं? तर तो देव असेल, विष्णूचा अवतार असेल, मनपरिवर्तन करायचं शकुनीचं आणि दुर्योधनाचं, युद्ध झालं नसतं. तुम्ही कल्पना करू शकता, इतके लक्षावधी जर सैनिक मारले गेले असतील, त्यांच्या बायकांचं काय झालं असेल, त्यांच्या मुलांचं काय झालं असेल, विधवा बायकांचं काय झालं असेल. आम्ही आज कल्पना करू शकत नाही. जम्मू काश्मीरच्या घाटीमध्ये जेव्हा आमचे जवान मारले जातात अतिरेक्यांकडून, त्यांच्या बायकांचं काय होतं? मग तो सांगलीचा असेल, तासगावचा असेल, साताऱ्याचा असेल, कोल्हापूरचा असेल, त्यांच्या नशिबी काय होतं? म्हणजे आम्ही खोलात जाऊन आम्ही विचार करत नाही. आमच्या संवेदना ज्या असतात ना, त्या संवेदना आमच्या वरवरच्या असतात. आम्ही ऐकतो, कुठेतरी वाचतो, वाचलंय, आम्हाला वेळ नसतो त्या संवेदनांच्या आत जाण्यासाठी. आणि मग होतं काय, आम्ही नीट समजून घेत नाही, त्या व्यक्तित्वाला नीट समजून घेत नाही. कृष्णाने आणखीन काय केलं? अर्जुनाला सांगितलं तयारी केली पाहिजे. मग अर्जुनाला पाठवलं खाली दक्षिणेत. दक्षिणेत कुठं पाठवलं? तुम्ही ज्यांना वानर म्हणता, वानरांच्या शेपट्या आपण पाहतो, बरोबर. आणि मग हे पाहताना कधी प्रश्न पडत नाही आम्हाला, वाली, सुग्रीव यांच्या बायका तर या मनुष्य याच्यामध्ये दिसतात, बायकांना शेपट्या नाही आहेत, फक्त पुरुषांना शेपट्या आहेत. हे काय गोड बंगाल आहे? आता हे सगळं जेव्हा आपण सामाजिक दृष्ट्या, वैज्ञानिक दृष्ट्या ह्याचं विश्लेषण मांडायला जातो ना, खूप छान छान गोष्टी कळतात. मग शेपटी प्रकार काय आहे, त्याचा अर्थ काय आहे, ही संस्कृती जी दक्षिणेत आहे. मग ही संस्कृती म्हणजे काय? तिथे कृष्णाला अर्जुनाला पाठवलं का? हे शिकण्यासाठी की त्यांचं युद्धतंत्र काय आहे, त्यांचं युद्धतंत्र काय आहे. सुग्रीवाचं काय होतं? ज्या वालीने रावणाला आपल्या काकुटीला मारून, त्याला काकुटीला मारलं वालीने, कोणाला? रावणाला. इतका पराक्रमी होता वाली. मग वालीचा मुलगा अंगद, अंगदाची पुढची परंपरा काय होती? त्या परंपरेमध्ये अर्जुन कुठे गेला? अर्जुन काय शिकला, काय शिकून आला? हे त्या अर्थानं जर आपण पाहिलं ना, आजही आम्हाला जाणवतं की त्याच्या बऱ्याच गोष्टी 21व्या शतकाला लागू होतात. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे माझं विधान पूर्ण करतो. महाअरी हे सगळे मुळात 90% क्षत्रिय होते. त्या काळामधल्या चातुर्वर्ण व्यवस्था मधल्या ज्या काही परंपरा असायच्या, काही परंपरांना त्या काळातले क्षत्रिय जेव्हा विरोध करायचे, तेव्हा त्या काळातला ब्रह्मवृंद त्यांना वालीत टाकायचा, किंवा त्यांना त्या सगळ्या उतरंडीमध्ये खाली आणायचा आणि म्हणायचं की तुम्ही आजपासून शूद्र, तुम्ही कालपर्यंत क्षत्रिय होता, तुम्ही आजपासून शूद्र. हे मी माझ्या मनचं एकही वाक्य बोलत नाहीये. माय एव्हरी स्टेटमेंट इज ऑन द रेकॉर्ड. याचं सगळं डॉक्युमेंटेशन झालेलं आहे, तुम्ही जर वाचू शकलात तर. म्हणजे मी कृष्ण कोण होता हे तुम्हाला सांगता 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 त्याच्या अवतीभोवतीच्या जेवढ्या काही म्हणून व्यक्तिरेखा आहेत त्यांचे उल्लेख करतोय. कृष्ण आणि अर्जुन यांना खांडव वनामध्ये इंद्रप्रस्थ नगरी उभी करायची होती. खांडव वन वाळवंटी प्रकार सगळा, ज्याला आपण दिल्ली म्हणतो, दिल्लीच्या आसपासचा प्रदेश म्हणजे खांडव वन. दिल्ली म्हणजे त्या काळातलं इंद्रप्रस्थ, पांडवांची राजधानी. मग धृतराष्ट्राने म्हणजे कौरवांच्या वडिलांनी नापीक अशी जमीन पांडवांना दिली. मुद्दाम बघू पांडव इथे काय करतात. बरं, त्या जमिनीतल्या काही भागांवर तक्षक राहायचा, म्हणजे 5 नागवंशातला एक वंशाचा प्रमुख तक्षक. आता तक्षकाची थोडवी बघा. आम्ही तक्षकाला फक्त वाईटच समजतो. चांगलं काय? ज्याला आज आपण अफगाणिस्तान म्हणतो, गांधार म्हणतो, कंदाहार म्हणतो, त्या भागामध्ये तक्षशिला विद्यापीठ हे तक्षकानं उभं केलं. बरं, आता काय झालं? अर्जुन आणि कृष्णानं त्या तक्षकाला आवाहन केलं की राहिलेला भाग जो आहे तो तू आम्हाला द्यावास. मुळात तुझा भाग नाहीये, तू ज्या भागात राहतेस तू राहा. आणि मग त्याला कृष्णानं समजावून सांगितलं की तुझ्या नागवंशाशी आमचा कसा संबंध आहे, आमचे जे मूळ पूर्वज होते नहुष महाराज त्यांचा काय संबंध आहे, अर्जुनाची माता कुंती तिचा काय संबंध आहे, हे सगळं सांगूनही तक्षकानं ऐकलं नाही. आता तक्षकानं का नाही ऐकलं? नागवंशी तक्षकाला अहंकार कोणाचा होता? इंद्राच्या सामर्थ्याचा. इंद्र आणि तक्षक हे मित्र होते. तुमच्यापैकी काही जण हिमाचलात गेले असाल, उत्तराखंडमध्ये गेला असाल. तुम्ही जर आजही उत्तराखंडमध्ये गेलात, तिथल्या लोकांना विचारलं तर ते तुम्हाला अभिमानानं सांगतील आमची ही देवभूमी आहे. माझं विश्लेषण सांगतं या सगळ्या गोष्टींचं. देव शब्दाचा अर्थ काय? दिव.
दिव हा संस्कृत शब्द आहे, संस्कृत धातू आहे. दिव ह्याचा अर्थ प्रकाश. जो प्रकाश दाखवतो, दिव प्रकाश दाखवणारा तो देव. त्यामुळं तो जो सगळा पट्टा आहे, पश्चिम बंगालचा दक्षिण भाग, बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, हा सगळा असा आडवा पट्टा आहे. या आडव्या पट्ट्याचा जर आपण अभ्यास केला, तिथे जी वैदिक परंपरा फुलली फळली, तिथे वेदांचं गायन झालं, नंतर लेखन झालं, मी त्याला वैदिक पट्टा म्हणतो. तर या वैदिक पट्ट्यामध्ये जे जे क्षत्रिय असे जे प्रमुख होते वैदिक परंपरेचे, त्यांचा प्रमुख हा होता इंद्र. म्हणजे इंद्र 1, इंद्र 2, इंद्र 3, इंद्र 4 ती खुर्ची होती, ते एक पद होतं. तसं प्रधानमंत्री भारताचे 15-20 जर समजा की जे काही होऊन गेले 10-12 ते पद होतं. हळूहळू 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 इंद्राच्या पदाचं, इंद्राची जी गरिमा होती, ओके, इंद्र हा बदनाम होत गेला. त्याची बरीच उदाहरणं आहेत. पण मग इथे मुद्दा काय येतो, इंद्र आणि कृष्ण 3 वेळा भेटले आणि त्या 3 भेटींमध्ये कृष्णानं इंद्राचा पराभव केला. पहिला पराभव गोकुळातला, पर्जन्यासाठी, पावसासाठी इंद्राची पूजा. आता मग बघा कृष्ण कसा बंडखोर होता लहानपणापासून. कृष्णानं सांगितलं इंद्राची पूजा का, पाऊस मिळतोय, मग याची जी नैसर्गिक प्रक्रिया आहे ती त्यांना समजावून सांगितली भोळ्या गोप आणि गोपिकांना. आजपासून इंद्राची पूजा बंद. पण नंतर संघर्ष झाला. त्या संघर्षामध्ये इंद्राला पराभव स्वीकारावा लागला. कृष्ण, किशोर कृष्ण. दुसरा प्रसंग होता पारिजात वृक्षाचा. पारिजात वृक्ष हे लोकांनी रोवलेलं, पिकवलेलं, तयार केलेलं. आपल्या बायकोला इंद्राणीला खुश करण्यासाठी इंद्राने पारिजात वृक्ष तो उचलला आणि तो आपल्या काय म्हणू त्याच्या कॉलनीमध्ये घेऊन गेला. आजच्या भाषेत ज्याला आम्ही स्वर्ग म्हणतो. स्वर्गाची फोन करा, सुवर्ग. जो अत्यंत प्रॉस्परस असा वर्ग आहे, समृद्ध असा वर्ग आहे, तो सुवर्ग, आणि सुवर्गाचा झाला स्वर्ग. इंद्र घेऊन गेला. लोकांनी तक्रारी केल्या कृष्णाकडे, हे कसं काय. मग कृष्ण आणि सत्यभामा हे दोघेही इंद्राला भेटायला जातात. इंद्र नाकारतो, म्हणतो नाही, मी माझ्या बायकोसाठी आणलेलं आहे. इथे बघा, जेव्हा तुम्ही आजची डेमोक्रेसी म्हणता, या डेमोक्रेसीची सिंधू परंपरा, सिंधू संस्कृतीची परंपरा ही भारतातील 6000 वर्षांची आहे. आम्ही आज म्हणतो दॅट वी बॉरोड डेमोक्रेसी फ्रॉम युरोप. नाही, इथे वेगवेगळे गण असायचे. जसा गौतम बुद्ध हा शाक्य गणातला, असे वेगवेगळे गण असायचे. इक्ष्वाकू वंशातला राम. इक्ष्वाकू हा खरं तर एका गणाचा प्रकार होता. गण म्हणजे वस्ती, एक भाग, आणि तिथला जो प्रमुख असेल तो गणपती. या सगळ्या गणपतींचा प्रमुख महागणपती, ओके, शंकर. शंकराची विद्वत्ता आणि ती सगळी शंकर परंपरा. मग कृष्णाने सांगितलं की पारिजात वृक्ष जो आहे ना, हा लोकांचा आहे. लोकांनी त्याला मोठं केलंय, हे योग्य नाही, तू परत देऊन टाक. तयार नव्हता. मग तिथे कृष्णाने त्याचा दुसरा पराभव केला. तिसरा पराभव केला तक्षकासोबत जेव्हा इंद्र आला. इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा आम्ही बोलतो ना संस्कृतामध्ये. तिथे सुद्धा इंद्र मदतीला आला, पण तिथे सुद्धा कृष्ण आणि अर्जुनाने तक्षक आणि इंद्राचा पराभव केला आणि मग इंद्रप्रस्थ नगरी उभी राहिली. या तिन्ही प्रसंगातून काय दिसतं आपल्याला? आपल्याला हे दिसतं की विशिष्ट एका समाजाची दादागिरी. मग तो समाज भव्य दिव्य असेल, समृद्ध असेल, त्या समाजाकडे सारी साधनं असतील, नाही चालणार. म्हणजे तत्वज्ञान, समृद्धी, राज्य हे एका परिवाराची मक्तेदारी होऊ शकत नाही, एका समाजाची मक्तेदारी होऊ शकत नाही. त्यासाठी कृष्ण लढला. हे कृष्णाचं दुसरं उद्दिष्ट. पहिलं उद्दिष्ट चातुर्वर्ण व्यवस्थेविरुद्ध, दुसरं उद्दिष्ट समानता प्रस्थापित करण्याच्या अर्थानं, आणि तिसरं महत्वाचं उद्दिष्ट, अत्यंत महत्वाचं उद्दिष्ट, स्त्रियांना, महिलांना त्यांचं गौरवाचं स्थान पुन्हा प्राप्त करून देण्याच्या बाबतीतलं.